18 मार्चला नाशिकमध्ये कॅप्टन अशोक खरातला पोलिसांनी अटक केली। गेल्या 2 आठवड्यांपासून खरात पोलीस कोठडीत आहे। त्याच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्यानं बुधवारी खरातला न्यायालयात हजर करण्यात आलं। यावेळी नाशिकच्या सत्र न्यायालयानं खरातला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे। मोठ्या पोलीस बंदोबस्तात न्यायालयात खरातला आणलं गेलं, पण अवघ्या 5 मिनिटात ही सुनावणी संपली। नेमकं न्यायालयात काय घडलं? SIT कडून सरकारी वकिलांनी न्यायालयात कोणते मुद्दे मांडले? तपासात काय समोर आलं? सगळं सविस्तर पाहूया या व्हिडिओतून। नाशिकच्या सत्र न्यायालयात खरातला असा पोलीस बंदोबस्तात आणलं गेलं। खरातवर 8 महिलांकडून लैंगिक शोषणाचे आरोप करण्यात आलेत। यातल्या पहिल्या गुन्ह्याबाबत बुधवारी सुनावणी झाली। न्यायाधीश श्रीमती BN इचपुराणी यांच्या कोर्टात अशोक खरातला हजर करण्यात आलं। तपास अधिकारी किरण कुमार सूर्यवंशी न्यायालयात उपस्थित होते। सरकारी वकील शैलेंद्र बागडे यांच्याकडून युक्तिवादाला सुरुवात झाली। न्यायाधीशांनी काही कागदपत्र तपासली आणि तपास अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली। त्यानंतर अवघ्या 5 मिनिटात अशोक खरातला न्यायाधीशांनी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे। ही सुनावणी पहिल्या गुन्ह्यासाठी झाली। आता गुरुवारी पुन्हा खरातला दुसऱ्या गुन्ह्यासंदर्भात सुनावणीसाठी कोर्टात हजर केलं जाणार आहे। बुधवारी झालेल्या सुनावणीत कोणताही युक्तिवाद झाला नाही, त्यामुळे आरोपीच्या बाजूने वकिलांनी बाजू मांडली नाही। पण गुन्ह्याची व्याप्ती आणि गांभीर्य पाहता न्यायालयानं खरातला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली। पाहूया वकिलांनी आणि तपास अधिकाऱ्यांनी याबाबत काय माहिती दिली। एमसीआरची मागणी केली। सर किती दिवसापासून पूर्ण झाला होता का? सर तपास पूर्ण झाला होता पहिल्या दिवसाचा तुम्ही एमसीआर मागितला, तपास पूर्ण झाला होता? तपास सुरू आहे। सदर गुन्हा महिला लैंगिक अत्याचाराचा गुन्हा आहे आणि सेन्सिटिव्ह असल्यामुळे मी सदर गुन्ह्यात काही बोलू शकत नाही। पुढील तपास सुरू आहे बस। ये जो अक्यूज है उसको पूरा पहला जो ऑफेंस है जिसमें उसको ट्रांसफर करके लिया था, तो पहले ऑफेंस में पूरा 15 डेज का उसको पुलिस कस्टडी मिला है। आज उसका पुलिस कस्टडी खत्म होने के बाद उसका मैजिस्ट्रेट कस्टडी रिमांड हुआ है। और जो सेकंड ऑफेंस है, दूसरा जो ऑफेंस है CR, तो उसमें उसको ट्रांसफ़र करके लिया है इन्वेस्टिगेटिंग ऑफिसर ने, तो उसको कल पुलिस कस्टडी के लिए प्रोड्यूस किया जाएगा। अब ये सेंसिटिव मैटर है और रिलेटेड टू वुमेन है, वुमेन अट्रॉसिटी है, तो उसके बारे में हम लोग ज़्यादा कुछ बता नहीं सकते बिकॉज इन्व्हेस्टिगेशन शुरू। दरम्यान 18 मार्च पासून अशोक खरात हा विशेष तपास पथकाच्या म्हणजे SITच्या अटकेत आहे। त्याची इथं सखोल चौकशी सुरू आहे। या तपासादरम्यान अनेक गोष्टींचा खुलासा करण्यात पोलिसांना यश आलंय। या दरम्यान खरात वेगवेगळे 4 मोबाईल नंबर वापरत असल्याचं समोर आलंय। या मोबाईलमधील माहितीवरून अनेक धक्कादायक उलगडे होण्याची शक्यता आहे। या मोबाईलवरून खरातनं नेमका कुणाला कधी संपर्क केला होता याबाबतची माहिती पोलिसांना मिळू शकते। यासाठी फॉरेन्सिक तज्ञांची पोलीस मदत घेत आहेत। दरम्यान अशोक खरातच्या या कृत्यात त्याची पत्नी कल्पना खरात हिचाही सहभाग असल्याचा संशय पोलिसांना आहे। सध्या ती फरार आहे। पोलिसांकडून कल्पना खरातचा शोध सुरू आहे। तिलाही लवकरच अटक होण्याची शक्यता आहे। तर पहिल्या गुन्ह्यात खरातला न्यायालयीन कोठडी मिळाल्यानं त्याचा मुक्काम आता कारागृहात असणार आहे। या प्रकरणात खरातनं आणखी कुणाकुणाची फसवणूक केली आहे याचे पुरावे गोळा करण्यासाठी SIT पथकाचे प्रयत्न सुरू आहेत। या सगळ्याबाबत तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की लिहा आणि lokmat.com ला सबस्क्राईब करा। धन्यवाद।